की महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात 1 रुपयाला कांदा आहे, 1 रुपयाला, आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की कांदा तिथेच जाळून संपून टाकायचं आहे. तुमच्याच चॅनलवर आलेली बातमी आहे. त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्राचा काळ्या मातीची इमान राखणारा जो कष्ट करणारा शेतकरी आहे, तुमचा माझा अन्नदाता आहे, त्याचं कंबरडं मोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचा महाराष्ट्राचं खोके सरकार करतंय आणि केंद्र सरकार करतंय. आणि दुसऱ्या बाजूला कांद्याचा फटका जो आहे तो फक्त शेतकऱ्याला न बसला असून एक्सपोर्टवर देखील बसतोय. पॅकेजिंग असेल, ट्रान्सपोर्टिंग असेल, याच्यावर देखील त्याचा फटका बसतो. म्हणजे नॉट ओन्ली फक्त शेतकरी तर बाकीचे जे व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर देखील मोठा फटका आहे. किती मोठे, तुम्ही जर JNPTला गेला तर तिथे किती कांदा पडलाय, कुजलाय याचा हिशोब त्या केंद्र सरकारने बघावा. हे अतिशय स्वार्थी असं हे केंद्राचं सरकार आहे आणि ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात आहे. देशातील 100 कर्तृत्ववान महिलांमध्ये तुमचा सहभाग झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी अपोजिट बघायला गेलं तर पार्लमेंटमधून तुमचं निलंबन होतं. हे कसं याकडे बघतंय? भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा खरं तर आपल्यावरची जबाबदारी वाढते याची मी जाणीव ठेवते. लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. त्यानंतर जे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे तीही पुढे ढकलली जाते. कसं पाहत आहे भाजप सरकार हे एकंदरीत सर्व निवडणुका पुढे ढकलतात? हे सरकार नाही आहे, दडपशाही आहे. दिल्लीत सगळं ठरवतं महाराष्ट्रात काय होणार. त्याच्यामुळे एक तर मला अपेक्षितच नव्हतं हे इलेक्शन घेतील. आमचे सगळेच नगरसेवक म्हणतात ताई तुमचं इलेक्शन नंतर विधानसभा 2025 मध्ये वेळ मिळाला तर आमचं, अशी परिस्थिती झाली आहे. पण ही बातमी नसून भरडला कोण जात आहे? सर्वसामान्य बायबाप महाराष्ट्राची जनता याच्यात भरडली जाते. याचं कारण असं की आता नगरसेवक हा तुमच्या रोजच्या सुखदुःखात असतो. म्हणजे गटर असेल, पाणी, गटर, मीटर, वॉटर या सगळ्यामध्ये तुमच्या सुखदुःखात रोजच्या गरजांमध्ये, घरात कोणी आजारी पडलं, कुणाचं निधन झालं, कोणी जन्माला, काही असलं तरी नगरसेवक तो तुमच्या हक्काचा माणूस असतो. तो गेले 2-2.5 वर्ष त्याला जबाबदारीच नाहीये, इलेक्शनच झालेलं नाही आणि सर्वसामान्य माणूस रोज कॉर्पोरेशनमध्ये जाऊ शकतो का? त्याला आत तरी जाऊ देतील का? भेटणं तर विसरा. आणि एक म्युन्सिपल कमिशनर एवढ्या नगरसेवकांचं काम करू शकतो का? तर नाही करू शकत. तो काही सुपरमॅन नाही आहे. आणि त्याच्यामुळे ही यंत्रणा, ही दडपशाही आहे. यांना लोकशाहीच नकोय, यांना इलेक्शनच नकोय, असं यांच्या सगळ्या कृतीतून दिसतं. काही लोकसभेच्या जागेवरनं काही सीट शेअरिंग संदर्भात काही चर्चा झाली आहे का? कारण की जयंत पाटील काल म्हणाले होते की येत्या आठवड्यात याची चर्चा होईल, त्यामुळे काही आखणी आपण करतोय. दिल्लीमध्ये ऑलरेडी याची सविस्तर चर्चा सोनियाजी, उद्धवजी आणि आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची 2-3 राऊंड ऑलरेडी इंडियाच्या मीटिंगच्या वेळीच ही झालेल्या आहेत आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये पूर्णपणे याची सगळी माहिती तुमच्यापर्यंत झाले तर ते भाजपच्या तिकिटावरती लढण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली जाते. शिवसेनेचे आमदार एकत्र होण्याची शक्यता वर्तवली. आजकाल हे कोणी ठरवत नाही हो, हे आईस ठरवतं. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आता हे आईसवाले आहेत ना, तेच ठरवतात कोण कुठल्या चिन्हावर लढणार. कारण का लोकशाही राहिलीच नाही, अशीच परिस्थिती आहे. थोडेच लोक जे लढवय आहेत, अमोलदादांसारखे, ते लढायला तयार आहेत. कारण का त्यांचं संविधानावर प्रेम आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे. त्या संविधानाच्या चौकटीत अमोलदादांसारखे लोक आज काम करतात, ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरं तर आदरणीय शरद पवारांची काल भेट घेतली, त्याच्यामागचं काय आहे? कोणी आदरणीय पवारांची भेट ते नाही मला माहिती. काल पवारसाहेब खूप लोकांना भेटले. जरांगेंची खरं तर रॅली निघतीये, म्हणजे जरांगे मुंबईकडे रवाना होतात. हे एकंदरीत हा आक्रोश त्यांचा पुढे येतो की काय एकंदरीत सरकार? आता बघूया, 20 जानेवारीपर्यंत वेळ दिलेली आहे जरांगे पाटलांनी सरकारला. बघूया काय होतं, अजून 20 दिवस आहेत. काही एका बाजूला दादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारच निवडून येणार अशी ग्वाही दिल्यानंतर आज हा मोर्चा जो आहे तो बारामतीमधून काटेवाडीत देखील जातो आहे. तुम्हाला असं देखील वाटतंय का की बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवलेले गेलेले दिसत नाहीयेत आणि पुन्हा एकदा या मोर्चेतून काय आव्हान असेल? हे माझं मत नाहीये, हे तुमची चॅनल्स पण बघा. हे सर्वसामान्य मायबाप जनतेचं मत आहे. अमोलदादा आणि मी, आम्ही सेवा करायला इथे आलोय. आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणजे काय, लोकांचे प्रतिनिधी आहोत. आम्ही लोकांचे सेवक म्हणून, लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलतो. आम्ही काही काल्पनिक गोष्टी बोलत नाही पार्लमेंटमध्ये. काल्पनिक गोष्टी आमचे सत्तेतले लोक बोलतात, आम्ही दोघं सत्य बोलतो. आणि आमचं काम काय,
सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न हे लोकसभेत जाऊन सत्य बोलणं याच्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलंय. त्याच्यामुळे कुठलं गाव वाडी वस्ती असं नाही, लोकांच्या ज्या मध्ये जी अस्वस्थता आहे, लोकांचं जे दुःख आहे ते आम्ही मांडतो.